नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध आणि परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी प्रथमतः अभिवादन करतो। त्याचबरोबर हा जयंती महोत्सव ज्या महापुरुषांच्या जयंती दिनानिमित्त आपण ठेवलेला आहे त्या महान चक्रवर्ती सम्राट अशोक यांनाही वंदन करतो। त्याचबरोबर कालच 11 तारखेला ज्या महापुरुषाची जयंती झाली ते राष्ट्रपिता ज्योतिबा फुले यांनाही वंदन करतो। त्याचबरोबर सर्व बहुजनांचे हित करते बहुजन नायक नायिका या सर्वांना मी वंदन करतो। आणि आज धम्मकाया फाउंडेशन आणि फेडरेशनच्या वतीने मला जो विषय दिलेला आहे त्या विषयाला सुरुवात करतो। अनिच्छा वतसंखारा उपाद वयधम्मिनो उपस्थित्वा निरुच्छन्ति तन्तेसं उपशमो सुखो। आज आपल्याला माहित आहे सर्व संस्कार हे अनित्य आहे असंच भगवंतांनी सांगितलेलं आहे। आणि म्हणून आजचा जो विषय आहे तो विषय सुद्धा ह्या अनित्यतेला धरूनच आहे। माझ्या विषयाचं नाव आहे बुद्ध धम्माच्या ऱ्हासाची कारणे। आज हा विषय मला देण्यात आलेला आहे आणि आमच्या धम्मकाया फाउंडेशन आणि फेडरेशनच्या वतीने हा विषय ठेवण्याची कारणेही तशीच आहे। कारण गेल्या 2500 वर्षामध्ये बुद्ध धम्म संपूर्ण जगात प्रसारित झाला प्रचारित झाला आणि जगातील अनेक राष्ट्रांमध्ये तो अजूनही वाढतोच आहे, तो स्थिर आहे, त्याच्यामध्ये प्रगती होते आहे। पण ज्या ठिकाणी हा धम्म उदयास आला त्या ठिकाणी ह्या धम्मामध्ये मात्र चढ उतार होताना दिसतात। आजही ह्या जम्बूद्वीपात अनेक ठिकाणी बुद्ध धम्म अस्तित्वात आहे, पण भारतातून हा पूर्णतः लोप पावला होता आणि त्याचे पुनरुज्जीवन महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 14 ऑक्टोबर 1956 ला केले। आणि त्यानंतर या भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात ह्या बुद्ध धम्माची एक लाट आलेली आहे। ती लाट येताना आपल्याला दिसते आहे। भारतात हा बुद्ध धम्म 1200 वर्षापूर्वी खूप मोठ्या प्रमाणात होता। संपूर्ण जम्बूद्वीप हे बौद्धमय होते हे आपल्याला इतिहासावरून कळते। पण आज तो इथून लयास गेलेला दिसत आहे। जम्बूद्वीप ज्या वेळेस काशाय वस्त्रधारी भिक्खूंनी आच्छादल्यासारखे होते
तेव्हा हा जम्बूद्वीप संपूर्ण जगात सुखी संपन्न असा देश होता. पण आज बुद्धाला इथे स्थान नसल्यामुळे अनेक वेगवेगळ्या संकटांना तोंड द्यावं लागत आहे असं आपल्याला दिसतं. बुद्ध धम्माच्या ऱ्हासाबद्दल किंवा अवनतीबद्दल किंवा लोप पावण्याबद्दल दोन प्रकारे आपल्याला विचार करता येईल. कारण हा धम्म दोन ठिकाणी त्याच्यावरती भाष्य आपल्याला दिसतं की बुद्ध धम्म कसा लोप पावू शकतो किंवा कोणत्या परिस्थितीमध्ये लोप पावू शकतो हे एक. आणि दुसरं, बुद्ध धम्माच्या ऱ्हासाला किंवा अवनतीला किंवा नाशाला कारणीभूत असणाऱ्या काही गोष्टी आहेत, त्या दोन्ही अनुषंगाने आपल्याला बघता येईल. पहिला भाग जो आहे तो मिलिंद प्रश्नामध्ये हा उल्लेख आहे की बुद्ध धम्म किंवा धर्म कोणत्या परिस्थितीत लोप पावू शकतो. आपण प्रथमतः त्या अनुषंगाने बघू आणि त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित क्रांती आणि प्रतिक्रांती ह्या ग्रंथामध्ये बाबासाहेबांनी जे भाष्य केलेलं आहे आणि त्यांचे काही अभ्यासपूर्ण विचार त्यांनी मांडलेले आहेत ते आपण बघूया. प्रथमतः आपण मिलिंद प्रश्न ह्या ग्रंथाच्या आधारे जर आपण पाहू गेलो तर आपल्या लक्षात येतं की राजा मिनॅंडर जो ग्रीक राजा होता, राजा मिनॅंडर म्हणजेच राजा मिलिंद हा एक अभ्यासू आणि चिकित्सक वृत्तीचा एक राजा होता आणि त्याला वादविवाद करण्याची खूप मोठी अशी एक संधी होती, इच्छा होती आणि एक सवय पण म्हणता येईल होती. तर त्या अनुषंगाने राजा मिलिंदाने भंते नागसेनाबरोबर वादविवाद केलेला आहे, चर्चा केलेल्या आहेत. तर त्याच्यामध्ये जो बुद्धाच्या धर्माचा काळ असा एक विषय आहे, तर त्या काळा अनुषंगाने जी चर्चा चाललेली होती त्या चर्चेच्या अनुषंगाने भगवंतांनी दोन वेगवेगळी विधानं केलेली दिसत आहेत आणि त्या विधानांवरती राजा मिलिंदाने भंते नागसेनांना प्रश्न केलेले आहेत. ही विधानं काय आहेत? भगवंत म्हणतात राजा मिलिंदाने जो प्रश्न केलेला आहे त्या प्रश्नामध्येच भंते नागसेनांना प्रश्न केलेला आहे. त्याच्यामध्ये बुद्धांचं जे वचन आहे ते राजा मिलिंदाने बोलून दाखवलेलं ते कसं की भंते नागसेन, भगवान बुद्धांनी सांगितले आहे की आनंद, माझा धर्म 500 वर्षपर्यंत चांगल्या अवस्थेत राहील, हे एक वचन झालं. आणि ज्या वेळेस महापरिनिर्वाणाच्या आधी सुभद्राला सुद्धा भगवंतांनी काही उपदेश केलेला आहे आणि सुभद्रांनी काही विचारलेल्या प्रश्नामध्ये भगवंतांनी सुभद्राला सुद्धा एक सांगितलेलं आहे की हे सुभद्र, भिक्षू लोक जर धर्मनियमानुसार आचरण करीत राहिले तर या जगात अरहंतांची संख्या कमी पडणार नाही किंवा अरहंतांना कुठेही कमी पडणार नाहीत, अरहंतांची कमी पडणार नाही. हे दोन विधानं आहेत. ह्या दोन विधानांच्या अनुषंगाने राजा मिलिंदाने भंते नागसेनांना प्रश्न केला आहे
की बनते नागशयन. जर हे दोन्ही विधान यातलं पहिलं विधान जर खरं असेल तर दुसरं विधान आपल्याला खरं मानता येणार नाही, आणि दुसरं विधान जर भगवंताचं सत्य असेल तर आपल्याला पहिलं विधान खरं मानता येणार नाही. तर ह्याच्यावरती बनते नागशयनाने अतिशय चाणाक्षपणे आपल्या हुशारीने बनतेनी राजा मिलिंदाला उत्तर दिलेलं आहे. ते असं आहे, महाराज, भगवान बुद्धांची ही दोन्हीही विधाने खरी आणि यथार्थ आहे. म्हणजे नागसेन सांगतात की महाराज, बुद्धांचे विधान किंवा बुद्धांचं वचन हे कधी खोटं नसतं, ते खरंच आहे. आणि बुद्धांचे हे दोन्हीही विधान आहेत ते खरेच आहेत, कारण भगवान बुद्धांनी ही दोन्हीही विधानं वेगवेगळ्या प्रसंगी केलेली आहेत. त्यांचं जे कथन आहे ते वेगवेगळ्या परिस्थितीत केलेलं आहे, आणि त्यामधील भाव आणि अर्थ हे वेगवेगळे आहेत. त्यामुळे आपण ते दोन्ही अर्थाने समजून घेतले पाहिजे, असे बनते नागसेन त्यांना सांगतात. पहिलं विधान जे आहे ते बुद्ध धर्माचे शासन किती दिवसापर्यंत राहील या अनुषंगाने आहे, आणि ते बुद्ध शासनाच्या काळाकडे निर्देश करते, म्हणजे किती काळ चालेल ह्याच्याकडे निर्देश करते. तर दुसरं विधान जे आहे तर धर्माचं फळ हे कसं नेहमीच एकसारखं मिळतं, म्हणजे ते आचरणासंबंधी आहे. म्हणजे जर तुमचं आचरण समान असेल तर त्याचं फळही समानच मिळतं. ह्या अनुषंगाने भगवंताने हे मांडलेलं आहे. आणि आपल्या लक्षात येईल की हे जे आहे, ही चर्चा जी आहे ही एक धार्मिक चर्चा आहे, आणि धार्मिक चर्चेमध्ये त्यांनी बुद्धाच्या शासन काळाचा विचार केलेला आहे. म्हणते नागसेन उदाहरण देतात, ज्याप्रमाणे जमीन व आकाश यांच्यामधील फरक, किंवा स्वर्ग आणि नरक यांच्यामधील फरक, किंवा पाप आणि पुण्य याच्यामधील फरक, किंवा सुख आणि दुःख याच्यामधील जो फरक आहे, त्याचप्रमाणे ह्या दोन विधानातील फरक आहे. हे समजावून देण्यासाठी किंवा उदाहरणादाखल उदाहरण म्हणून भंतेंनी राजा मिलिंदाला एक छानसं उदाहरण दिलेलं आहे. ते उदाहरण उपमा देतात एका स्वच्छ आणि शीतल पाण्याच्या तलावाची. ते म्हणतात की महाराज, जर एखादं स्वच्छ पाण्याचं आणि शीतल पाण्याचा जर तलाव असेल आणि त्याच्या चोहोबाजूला एक तटबंदी असेल, त्याच्यामध्ये घाण येण्याची कुठलीही परिस्थिती नाहीये, तर आणि त्यावेळेस सततधार पाऊस म्हणजे जोरदार पाऊस जर पडत असेल तर त्या तलावामध्ये पाण्याची वृद्धी होईल का पाणी त्याच्यातून बाहेर जाईल? तर राजा म्हणतो की पाणी त्याच्यामध्ये भर पडेल, त्याच्यातून बाहेर जाणार नाही. मग भंते सांगतात की ते तसंच आहे, कारण जर भिक्खू आणि अरहत लोक जर आपलं शिलाचरण, आपलं पुण्यकर्म आणि आपला जे सदाचरणाची जे वर्तणूक आहे ती जर समाजात अशी चालू ठेवतील तर हा सद्धम्म रूपी तलाव प्रदीर्घ काळ स्वच्छ टिकून राहील की नाही? तर राजा म्हणतो होय, हे बरोबर आहे. आणि म्हणूनच भगवंताने ही दोन विधानं केलेली आहेत आणि त्यांनी सांगितलेलं आहे की जर भिक्खू संघ किंवा उपासकांचा संघ हे जर आपलं आचरण शुद्ध आणि स्वच्छ ठेवतील तर इथे अरहतांची काही कमी पडणार नाही किंवा तुटवडा पडणार नाही. हे वक्तव्य जे केलेलं आहे हे भगवंताचं वक्तव्य किंवा विधान हे सत्य आहे. या अनुषंगाने आपण पाहिलं पाहिजे. आणि म्हणून
पुढे बनते नागसेन म्हणतात, महाराज, धम्माची मुळं ही चारित्र्यात आहे आणि जोपर्यंत लोकांचे चारित्र्य बिघडणार नाही तोपर्यंत भगवान बुद्धांच्या धम्माची धम्म किंवा भगवान बुद्धांचा धम्म हा कधीही लोप पावणार नाही. पण ह्यासाठी धर्माचा कसून आणि निष्ठापूर्वक अभ्यास करणे गरजेचे आहे. पर्यायाने अभ्यास व आचरणात धर्माचा मूळ सार आहे आणि अभ्यासाच्याच अधिष्ठानावर तो पूर्णतः टिकून आहे. अशा पद्धतीची ही चर्चा भगवान बुद्धांच्या धम्माच्या बाबतीमध्ये राजा मिलिंद आणि भंते नागसेन या दोघांमध्ये चालते. पुढे राजा मिलिंदाला उत्तर देताना भंते नागसेन म्हणतात, महाराज, कोणत्याही धर्माचा लोप होण्याची 3 कारणे असतात. 3 कारणे आहेत. पहिलं कारण आहे धर्मज्ञानाचा खरोखर अभिप्राय काय याचा विसर पडल्यामुळे व त्यासाठी योग्य प्रयत्नांचा अभाव असणे ह्यामुळे धर्माचा लोप होऊ शकतो. त्याचबरोबर दुसरं कारण दिलेलं आहे, कोणत्याही धर्मानुसार आचरण करीत नसतील तर धर्माचा ऱ्हास होतो. म्हणजे उदाहरणार्थ त्या धर्माचे अनुयायी, आता इथे आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की भगवान बुद्ध आपल्या 4 संघांना चतुरंगिनी सेना म्हणतात आणि म्हणून हा नियम किंवा हे वाक्य जे आहे हे संपूर्ण बुद्ध उपासक संघ, उपासिका संघ, भिक्षू संघ आणि भिक्खुनी संघ ह्या सगळ्यांनाच लागू पडते. म्हणून आपण हे समजून घेणं गरजेचं आहे आणि त्या पद्धतीने आपण त्याचा अभ्यास करायची गरज आहे. तिसरं कारण आहे त्याची सर्व चिन्हे लोप पावल्यामुळे. धम्माची चिन्हे हा मुद्दा अतिशय महत्वाचा आहे की राजा महान चक्रवर्ती सम्राट राजा अशोक यांना याची जाणीव होती की धम्म कधीही लोप पावला नाही पाहिजे किंवा धम्म नष्ट झाला नाही पाहिजे. म्हणून त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी दगडांवरती शिलालेख, शिलास्तंभ लिहून ठेवले आणि त्यांनी जे आपले बुद्धाची वचनं आहेत किंवा बुद्धाचे उपदेश आहेत ते त्या शिलालेखांमधून लोकांपर्यंत पोहोचवलेले आहे. पर्यायाने जोपर्यंत ह्या शिलालेखांचा अभ्यास होता, जनतेमध्ये उपदेश, बुद्धांचे उपदेश सतत जागृत होते, तोपर्यंत धम्म जागृत राहिला. पण जेव्हा ते समूळ नष्ट करण्यात आलं त्यावेळी मात्र धम्माची हानी झालेली आहे आणि धम्म येथून लोप पावलेला आहे हे आपल्या लक्षात येतं. या विषयावरील चर्चेच्या नंतर भंते नागसेनांना अनुमोदन देण्यासाठी आणि त्यांचा गौरव करण्यासाठी राजा मिलिंद म्हणतो की भंते, आपण खरोखरच महान आहात. आपण गणाचार्यामध्ये सर्वश्रेष्ठ आहात. आपण खूप चांगल्या पद्धतीने हे समजावून सांगितलेलं आहे. म्हणून हे धार्मिक दृष्ट्या किंवा आध्यात्मिक दृष्ट्या धम्म कसा लोप पावू शकतो ही चर्चा आपण पाहिलेली आहे. आता आपण दुसऱ्या भागाकडे वळूया की दुसरा मुद्दा आणि दुसरा भाग काय आहे. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी क्रांती आणि प्रतिक्रांती ह्या ग्रंथामध्ये त्यांनी स्वतः लिहिलेला आहे हा ग्रंथ. आणि त्या ग्रंथामध्ये त्यांनी उल्लेख केलेला आहे की बुद्ध धम्माची अवनती आणि बुद्ध धर्माचा ऱ्हास. याच्यामध्ये आपल्या लक्षात येतं की सुरुवातीची अनेक वर्ष शुद्ध स्वरूपात हा धम्म राहिला आणि म्हणूनच अनेक वर्ष या जम्बूद्वीपाला
बुद्धाचा देश किंवा बुद्धाचा धम्म आचरणारा देश असं बोललं जात होतं. पुढे बाबासाहेब म्हणतात की हा धम्म भारतातून फक्त नष्ट झाला, पण चीन, जपान, ब्रह्मदेश, इंडोनेशिया, व्हिएतनाम, श्रीलंका, मलाया, सुमात्रा ह्या सर्व देशामध्ये तो जिवंत राहिला आणि तो जास्तीत जास्त प्रसारित झालेला आहे. मग भारतातूनच हे असं का झालं बरं? भारतामध्ये फक्त धम्म नष्ट झाला नाही, तर भारतातील बहुसंख्य लोकांच्या डोक्यातून सुद्धा हा धम्म हा नष्ट झालेला आहे. हे असं का घडलं? बाबासाहेब सांगतात हे असं अचानक घडलेलं नाही, तर त्याला घडण्याची वेगवेगळी कारणं आहेत. त्या कारणांमध्ये प्रथम कारण बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे ते म्हणजे या देशावर मुस्लिमांची होणारी आक्रमणे. याच्यामध्ये जेव्हा मुस्लिम भारतात प्रथमतः आले, साधारणतः 7व्या शतकात 712 मध्ये त्यांचं पहिलं आक्रमण इथे झालेलं आहे. आणि ज्या वेळेस त्यांचं आक्रमण झालं त्यावेळेस प्रथमतः त्यांनी मुस्लिमांच्या प्रभावाखाली कोणता प्रदेश आला असेल तर तो सिंध प्रांत आला. आणि त्या सिंध प्रांतात त्यावेळी शूद्र राजाचं राज्य होतं, पण ते कालांतराने एका ब्राह्मण व्यक्तीने ते राज्य बळकावलं आणि ब्राह्मणाच्या वर्चस्वाखाली आलं. ते जेव्हा मुस्लिम राजे इकडे आक्रमण करून आले त्यावेळेस त्यांच्यामध्ये काही अपभ्रंश झाला किंवा त्यांच्यामध्ये काही गैरसमज झालेला होता. बुद्ध हा जो शब्द आहे त्या शब्दाच्या आणि बुद्ध ह्या शब्दाच्या साधर्म्यावरून त्यांच्यामध्ये गैरसमज निर्माण झाला. आणि मुस्लिम हे मूलतः मूर्तिभंजक असल्यामुळे त्यांनी बुद्धांच्या मूर्तीची खूप ठिकाणी नासधूस केली. बुद्धांची विहारे, बुद्धांचे स्तूप किंवा इतरत्र लिखाण केलेले, किंवा एवढंच नाही तर जे मोठमोठे विद्यापीठ होते त्यांची सुद्धा ह्या मुस्लिम राज्यकर्त्यांनी नासधूस केलेली दिसते. हे बाबासाहेब आपल्याला आपल्या क्रांती आणि प्रतिक्रांती या ग्रंथातून सांगतात. दुसरा मुद्दा बाबासाहेब लिहितात की मुस्लिमांनी बुद्ध धर्माला भारतातूनच नष्ट केले असे नाही, तर जिथे जिथे बुद्ध धर्म होता तिथून त्यांनी तो नष्ट करण्याचा आटोकाट प्रयत्न केलेला आहे. जसं इराण, इराक, अफगाणिस्तान, गांधार, चीन, मध्य आशिया ह्या सर्व ठिकाणी बुद्ध धर्म होता आणि त्या ठिकाणावरून सुद्धा मुस्लिमांनी तो नष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे, यशस्वी प्रयत्न केलेला आहे. म्हणून तो ह्या देशातून नष्ट झालेला आहे. याबाबत व्हिन्सेंट स्मिथ ह्या लेखकाचं मत आहे. त्यांचं म्हणणं आहे की सनातनी ब्राह्मणांद्वारे केले गेलेल्या अत्याचारांपेक्षाही मुस्लिम आक्रमकांनी जे भीषण हत्याकांड केले ते कित्येक पटीने मोठे होते. यावरून आपल्या लक्षात येईल की बौद्ध धम्म नष्ट होण्यामागे फक्त ब्राह्मणांचाच हात नाही, तर मुस्लिमांचा सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे. एवढं असूनही मुख्य प्रश्न शिल्लक राहतो की मग एकीकडे ह्या देशामध्ये एकाच वेळेला बुद्ध धर्म आणि वैदिक धर्म म्हणजे ब्राह्मणवादी धर्म होते, तर दोन धर्मापैकी
एक धर्म कसा काय नष्ट होऊ शकतो आणि दुसरा धर्म कसा काय नष्ट होऊ शकत नाही, याचा हा जो प्रश्न आहे हा प्रश्न शिल्लकच राहतो. आणि म्हणून मग बाबासाहेबांनी पुढे असे म्हणतात, त्याला दोन गोष्टी कारणीभूत आहेत, त्या म्हणजे मुस्लिम आक्रमणापुढे ब्राह्मणवाद टिकून राहण्याची व बौद्ध धर्म नष्ट होण्याची बाबासाहेबांनी 3 कारणे सांगितली आहेत. तर ती आपण पाहू शकतो. पहिली गोष्ट किंवा पहिलं कारण काय की मुस्लिम आक्रमणांच्या वेळी ब्राह्मणवादाला राजाश्रय प्राप्त झालेला होता, मात्र बौद्ध धर्माला तो राजाश्रय प्राप्त झालेला नव्हता. आणि म्हणून ब्राह्मण आपोआपच ब्राह्मणाला एक साथ मिळाली आणि ब्राह्मणी धर्म टिकून राहिलेला आहे. दुसरं कारण बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे, दुसरी गोष्ट ही की इस्लामच्या तलवारीने बौद्ध भिक्खूंचे पूर्णपणे शिरकाण केले व बौद्ध परंपरेला त्यावेळी पुनर्जीवित करता आले नाही, जेव्हा की याच्या उलट ब्राह्मणवादाला नष्ट करता आले नाही. आणि म्हणून ब्राह्मणवाद तेथे टिकून राहिलेला आहे, कारण तो पुरोहिताच्या माध्यमातून घराघरात होता. तिसरी गोष्ट बाबासाहेबांनी सांगितलेली आहे ती ही की भारतातील ब्राह्मणवादी शासकांनी बहुसंख्य बौद्ध जनतेवर अन्याय केला, त्यांचा छळ केला आणि त्यामुळे इथे बौद्ध धर्म नष्ट झालेला दिसतो. त्यांच्या ह्या अन्याय व अत्याचार आणि छळाला घाबरून त्यांनी स्वतःचा बचाव करण्यासाठी बहुसंख्य बौद्ध जनतेने मोठ्या प्रमाणात इस्लाम धर्माचा स्वीकार केलेला दिसतो आणि त्यांनी बौद्ध धर्माला कायमचे सोडलेले आहे, जेव्हा की ब्राह्मण धर्माला असं काही करण्याची गरज पडली नाही, कारण त्यावेळी काही ब्राह्मण राज्य शासक होते आणि त्या ब्राह्मण राजांनी ब्राह्मणी धर्माला एक पाठबळ दिलेलं दिसतं. मुस्लिम प्रभावाखाली येणारा सर्वात प्रथम प्रांत हा सिंध होता. तो इसवी सन 712 मध्ये जेव्हा इब्न कासिम ह्या मुस्लिमाने ह्या प्रांतावर आक्रमण केले, त्यावेळेस तेथील सिंध प्रांताचा जो शासक होता तो दाहिर नावाचा राजा होता आणि तो दाहिर हा ब्राह्मण वंशाचा होता. मग याच्यावरून आपल्या लक्षात येतं की ब्राह्मणी वंशाला आधार मिळतो किंवा तो त्याच्याकडून नष्ट केला जात नाही, जेव्हा की बुद्ध धम्माला असा कोणाचाही आधार नव्हता किंवा कोणाचेही पाठबळ नव्हते, हे आपल्या लक्षात येईल. दुसरं एक असं उदाहरण देता येईल की ज्या वेळेस चीनी भिक्खू ह्युएनसन जेव्हा इथे आले, त्यावेळेस त्यांनी आपल्या लिखाणात नोंद करून ठेवलेली आहे की त्यावेळेस पंजाब प्रांतामध्ये एका शूद्र राजाचं राज्य होतं, बौद्ध राजा होता आणि ह्या बौद्ध राजाचे शासन जवळपास 880 पर्यंत चालले आणि नंतर 880 नंतर लल्लीय नावाच्या एका ब्राह्मणाने ह्या बौद्ध राजाचं राज्य बळकावलं आणि तिथे ब्राह्मणी राज्य स्थापन केलं. अशा प्रकारे अनेक घटना घडलेल्या आहेत की बौद्धांना नष्ट करण्यात आलेलं आहे, बौद्धांची संस्कृती नष्ट करण्यात आलेली आहे, बौद्धांचे भिक्खूंना नष्ट करण्यात आलेलं आहे. एवढंच नाही तर बौद्धांचा छळ करणाऱ्या 2 राज्यांची उदाहरणं आपल्याला देता येतील. पहिला राजा जो राजा मिहिरकुल नावाचा राजा हा हूण वंशाचा होता आणि याने
528 वर्ष इथे शासन चालवलेलं आहे. याची राजधानी जी होती ती पंजाबातील साकल किंवा सियालकोट ह्या ठिकाणी त्याने राजधानी वसवली होती. या राजाने येथील जनतेवरती जे बुद्धाला मानणारी जनता होती किंवा जे बौद्ध धर्मीय होते त्यांचा खूप अतोनात छळ केलेला आहे. त्याची अनेक उदाहरणे आहेत. पूर्ण इतिहासात ह्या मिहिरकुल राजाचे वर्णन क्रूर, अत्याचारी व रक्तपिपासू असा राजा म्हणून त्याचं वर्णन आहे. जेव्हा की एकीकडे हा क्रूर राजा आणि दुसरीकडे शांतताप्रिय बौद्ध धर्मीय हे ह्या राजाने त्यांच्या विरुद्ध एक प्रकारे मोहीम उघडली. त्यांनी त्यांच्या बौद्धांच्या प्रती शत्रुत्व पत्करले आणि सर्व विहारे, स्तूप आणि चैत्य जिकडे जिकडे होती ते सर्व नष्ट केले. एवढेच नाही तर त्याने अनेक लुटी केल्या. विहारांना लुटलं, विद्यापीठांना लुटलं आणि बौद्ध भिक्खूंना येथून पळवून लावलेलं आहे. त्यांचे शिरकाण केलेले आहे आणि त्यांना नेपाळपर्यंत त्यांचा पाठलाग केलेला हा इतिहास आपल्याला विसरता येणार नाही. दुसरा जो राजा आहे त्या राजाचं नाव आहे शशांक. हा पूर्वेकडील राजा होता. हा अतिशय बौद्धांचा विरोधक किंवा त्याचा बौद्धांचा दुश्मन अशा पद्धतीचा हा राजा होता. हा राजा हर्षवर्धनच्या काळात झालेला होता आणि हा शशांक राजा जो आहे हा हर्षवर्धनाकडून पराभूत झालेला राजा होता. एवढंच नाही तर शशांक हा हर्षवर्धनाच्या भावाचा खुनी होता. त्याने हर्षवर्धन राजाच्या भावाचा खून केलेला होता आणि हा राजा बौद्ध धम्माची अतिशय घृणा करत होता. तो धम्माचा कट्टर दुश्मन होता. तो धम्माला कुठेही स्थान देणारा नव्हता. म्हणून त्याने बौद्ध धम्माला नष्ट करण्यामध्ये खूप मोठा वाटा उचललेला आहे हे आपल्याला दिसते. एवढंच नाही तर ह्या शशांक नावाच्या राजाने अतिशय नीच असं कृत्य केलेलं आहे. ते इतिहास आपल्याला सांगतो. त्याने बौद्धगया येथील महाबोधी वृक्ष आहे तो त्याने मुळासकट खोदून काढला. नुसताच खोदून काढला नाही तर त्याने मुळासकट तो संपूर्ण जाळून टाकलेला आहे. याच्यावरून आपल्या लक्षात येतं की तो बुद्धाच्या प्रती किती तो दुश्मन किंवा दुष्ट भावनेने वागत असेल. या बोधिवृक्षावर सम्राट अशोकाची फार श्रद्धा होती हे आपल्याला सर्वांना माहिती आहे. कारण महान चक्रवर्ती सम्राट राजा जेव्हा बुद्धाकडे वळला तेव्हा त्याने महाबोधीला अत्यंत पूज्य असं मानलेलं आहे. महाबोधीची त्याने काळजी घेतलेली आहे. बुद्धांच्या वचनांची काळजी घेतलेली आहे. 84,000 स्कंद म्हणून त्यांनी 84,000 स्तूप आणि विहारे किंवा स्कंद हे निर्माण केलेले आहेत. आणि असे असताना ह्या शशांक नावाच्या दुष्ट ब्राह्मणी राजाने सम्राट अशोकाच्या आवडीचा पूजेचं स्थान होतं असा वृक्ष त्याने जाळून टाकलेला आहे. एवढंच नाही तर त्याने आणखीन पुढे जाऊन त्याच्याही पेक्षा नीच आचरण केलेलं आहे. त्याने पाटलीपुत्र येथील म्हणजे सम्राट अशोकाची जी राजधानी होती पाटलीपुत्र, आज ज्याला आपण पाटणा म्हणतो, त्या ठिकाणी भगवंतांच्या पदचिन्ह होते आणि ते पदचिन्ह सुद्धा या शशांक राजाने स्वतः तोडून टाकलेली आहे. ही घटना अतिशय घृणास्पद आहे. आणि मग अशा पद्धतीने या राजानीच
हा जो राजा आहे हा गुप्त वंशातला राजा असतो आणि हा बुद्धाचा अतिशय दुश्मन असतो. या राजाने भिक्खूंचा खूप छळ केलेला आहे. त्याने भिक्खूंचा जीवाला खूप धोका निर्माण केला आणि म्हणून खूप भिक्खू आपला जीव सांभाळण्यासाठी किंवा जीवानिशी आपल्याला पुढे जाऊन काहीतरी करता येईल, जिवंत राहिलो तर पुढे काही करता येईल म्हणून ते अनेक वेगवेगळ्या ठिकाणी पळून गेलेले आहेत. आणि म्हणून ह्या काळाला हे 7वे शतक जे होतं, या 7व्या शतकाला धार्मिक छळाचे आणि धार्मिक अत्याचाराचे शतक म्हणून गणल्या गेलेलं आहे. हे आपण ध्यानात घेतलं पाहिजे. अशा प्रकारे बौद्ध धर्माच्या ऱ्हासाला ही अनेक कारणे घडलेली आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने आपल्याला महत्वाच्या 2 गोष्टी सांगता येतील की त्या काळचा बहुसंख्य बौद्ध समाज किंवा बौद्ध जनता ही आपल्या जीवाला घाबरून किंवा छळाला कंटाळून किंवा अत्याचारांना कंटाळून ते इस्लाम धर्माकडे वळलेले आहेत आणि म्हणून त्यांनी इस्लामचा स्वीकार केलेला आहे. तर दुसरीकडे ब्राह्मणवादाला कंटाळलेले आहेत आणि ब्राह्मणवादाच्या छळापासून आणि कट कारस्थानापासून आपला बचाव करण्यासाठी त्यांनी बौद्ध धर्म सोडलेला आहे आणि ते स्वतः मुस्लिम झालेले आहेत हे आपल्या लक्षात येतं. म्हणून त्यावेळेला त्यांच्यावर जर संकट कोणतं होतं तर ते ब्राह्मणांचं संकट होतं. एकीकडे ब्राह्मणी संकट आणि एकीकडे मुस्लिमांचं संकट. अशा संकटात सापडलेले हे बौद्ध राज्य किंवा बौद्ध जनता ही आपल्याला स्वतःला सांभाळू शकत नव्हती आणि त्यांचा नाईलाज झालेला होता. म्हणून त्यांनी स्वतः हा मुस्लिम धर्माचा पर्याय निवडलेला दिसतो. आणि म्हणून आपल्याला आपल्या लक्षात येईल की आजही ह्या जम्बूद्वीपामध्ये जी काही राष्ट्र आहेत त्याच्यामध्ये बहुतेक मुस्लिम राष्ट्र आहेत. त्याच्यामध्ये अफगाणिस्तान आहे, आज बांगलादेश आहे, इंडोनेशिया किंवा मलेशिया, व्हिएतनाम सारखी जी राष्ट्र आहेत ही सगळी आज बौद्ध झालेली आहेत. म्हणजे एकेकाळी मुस्लिम होती ती बौद्ध आहेत आणि जी बौद्ध होती ती काही राष्ट्र जी मुस्लिम झाली ती कायमची मुस्लिम आहेत. जसं की पाकिस्तान आहे, अफगाणिस्तान आहे आणि बांगलादेश ही जी राज्य आहे, ही देश आहे, हे संपूर्णतः मुस्लिम राष्ट्र आहे हे आपल्या लक्षात येईल. आज बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबर 1956 ला आपल्याला धम्म दिला आणि त्या धम्माच्या माध्यमातून आपल्याला बौद्ध धम्माचा इतिहास अभ्यासण्याची आणि आपल्याला त्याप्रमाणे धम्माप्रमाणे आचरण करण्याची संधी प्राप्त करून दिलेली आहे. आणि म्हणून आपण जेव्हा बौद्ध धम्माकडे वळलो आहोत तेव्हा आपण अभ्यासपूर्वक आणि सदाचरण हे आपण सदाचरणाचं अवलंबन केलं पाहिजे. आणि बुद्ध धम्माचा हा जो बाबासाहेबांनी दिलेला हा एक मार्ग आहे तो आपण प्रबळ केला पाहिजे. स्वतःला त्याच्यामधून शांती आणि सुख आणि समाधान मिळवलं पाहिजे. त्याचप्रमाणे समाजालाही शांती, समाधान आणि सुखाकडे आपण नेलं पाहिजे. अशाच प्रकारे आपण स्वतः आचरण करून इतरांना आचरण करण्याची संधी प्राप्त करून दिली पाहिजे. ही धम्मकाया फाउंडेशनची एक भूमिका आहे. आणि म्हणून धम्मकाया फाउंडेशननी जे जे उपक्रम राबवलेले आहेत ते सर्व समाजाच्या सुखासाठी, भल्यासाठी, हितासाठी आहेत. तर मला ही इथे संधी प्राप्त करून दिली त्याबद्दल मी धम्मकायाचा ऋणी आहे. आपणा सर्वांना धम्माचं सुख प्राप्त हो हीच सदिच्छा. आपलं सगळ्यांचं मंगल हो. भवतु सर्वमंगलम, भवतु सर्वमंगलम, भवतु सर्वमंगलम.
सा सा.